विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर मेधा कानेटकर, सिपेंडपरार महाविद्यालय तुळशीबाग महाल नागपूर येथे वाणिज्य विभागात सहयोगी प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे. मित्रांनो, आपण आता या ठिकाणी व्यावसायिक अर्थशास्त्र या विषयावरती संपूर्ण माहिती घेणार आहोत. यामध्ये मागणी आणि मागणीशी संबंधित सगळे सिद्धांत पाहणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण मागणीचा नियम आणि मागणीच्या नियमाचं स्पष्टीकरण हे पाहणार आहोत. मागणीचा नियम हा डॉक्टर मार्शल यांनी सांगितलेला आहे. त्यांच्या मते विशिष्ट परिस्थिती कायम असताना ज्या वेळेला वस्तूच्या किमतीत वाढ होते त्यावेळेला वस्तूची मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत जर कमी झाली तर वस्तूच्या मागणीत वाढ होते. म्हणजेच किमतीच्या व्यस्त दिशेने मागणी बदलते असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच किंमत आणि मागणी यांच्यामध्ये कार्यकारण संबंध आहे. किंमत हे कारण आहे तर मागणी हे त्याचं कारण आहे. आणि हा मागणीचा नियम आपल्याला मागणीच्या कोष्टकाद्वारे आणि मागणीचा वक्र काढून मागणी आकृतीद्वारे स्पष्ट करता येतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण मागणीचे कोष्टक या ठिकाणी पाहूया. यामध्ये बाजारपेठेची मागणी आणि व्यक्तीची मागणी यांचा विचार आपण करू. एखाद्या वस्तूसाठी किंमत कमी जास्त झाल्यास त्याचा मागणीवर काय परिणाम होतो हे आता आपण बघणार आहोत. उदाहरणार्थ, जर गव्हासाठी वस्तूची किंमत कमी झाली किंवा जास्त झाली तर मागणी कशी राहील हे आपण या ठिकाणी बघू. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा गव्हासाठी मागणी कोष्टक आपल्याला तयार करावं लागेल. गव्हासाठी मागणी कोष्टक. यामध्ये बाजारपेठेची आणि व्यक्तीची अशा दोन्ही मागणी आपण पाहणार आहोत. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा किंमत आपण घेणार आहोत, त्यानंतर व्यक्तिगत मागणी आणि बाजारपेठेची मागणी. यामध्ये ज्यावेळेला 18 रुपये किलो गहू आहे त्यावेळेला व्यक्तीची मागणी जर 20 किलोची असेल तर बाजारपेठेची मागणी ही 2000 किलोची आहे. जर किंमत वाढली आणि ती 20 रुपये किलो झाली तर मागणी ही कमी होईल आणि 20 पेक्षा ती कमी होईल तर ती 15 किलो झाली असं जर आपण समजलं तर बाजारपेठेची मागणी सुद्धा ही 1500 किलोची होईल. जर ही किंमत अजून वाढली आणि 24 रुपये किलो झाली तर या मागणीमध्ये अजून घट होईल आणि ही 10 किलो झाली आहे असं आपल्याला लक्षात येईल आणि बाजारपेठेची मागणी सुद्धा 1000 किलोची होईल. जर ही किंमत अजून वाढली आणि 28 रुपये किलो झाली तर व्यक्तीची मागणी त्याहीपेक्षा कमी होऊन 8 किलोची होईल तर बाजारपेठेची मागणी ही 800 किलोची होईल. आणि अशा प्रकारे आपल्याला लक्षात येईल की किंमत जशी जशी वाढत गेलेली आहे तशी तशी व्यक्तीची मागणी ही कमी कमी होत गेलेली आहे आणि बाजारपेठेची मागणी ही कमी कमी होत गेली आहे. आणि म्हणून डॉक्टर मार्शल यांनी म्हटल्याप्रमाणे किंमत वाढल्यास मागणी कमी होते हे या ठिकाणी सिद्ध होतं. मित्रांनो, आता आपण हा जो चार्ट पाहिला, ही जे कोष्टक पाहिलं त्या कोष्टकाचाच आपल्याला मागणीच्या आकृतीमध्ये रूपांतर करता येईल. मागणीची आकृती किंवा आकृतीद्वारे मागणीचं स्पष्टीकरण आता आपण बघणार आहोत. आणि म्हणून मागणी नियमाचे आकृतीद्वारे स्पष्टीकरण आपण बघू. मागणी नियमाचे आकृतीद्वारे स्पष्टीकरण. आता आपल्याला इथे अ आणि क्ष असे दोन, अक्ष आणि अय असे दोन आस घ्यायचे आहेत. खाली आपण जो काढलेला आहे त्याला अ आणि क्ष, याला अक्ष आस असं म्हणतात. या ठिकाणी आपण वस्तूसाठी असणारी मागणी दाखवणार आहोत. तर अ आणि य या आसावरती आपण वस्तूसाठी असणारी किंमत दर्शवणार आहोत. हा म हा मागणी वक्र आहे. ज्या वेळेला वस्तूची किंमत ही 28 रुपये आहे त्यावेळेला वस्तूसाठी असणारी मागणी ही 800 किलोची आहे. वस्तूची किंमत कमी झाली, 24 रुपये झाली, वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होऊन ती 1200 किलोची झाली.
वस्तूची किंमत अजून कमी होऊन 20 रुपये झाली. वस्तूची मागणी वाढली, 1500 किलोची झाली. पुन्हा वस्तूची किंमत कमी होऊन 18 रुपये झाली, तर वस्तूच्या मागणीत वाढ होऊन ती 2000 किलोची झाली. यामध्ये क, ख, ग आणि घ हे 4 बिंदू आपल्याला मिळाले. हे 4ही बिंदू वेगवेगळ्या किमतीला वेगवेगळी मागणी कशी राहील हे दर्शवतात आहेत. आणि हे या म या मागणी वक्रावर आहेत. आणि त्याच्यामुळे म हा मागणी वक्र हा वरून खाली उतरणारा ऋणात्मक आकाराचा आहे. याचाच अर्थ असा होतो की ज्या वेळेला मागणी कमी कमी होते आहे किंमत कमी कमी होते आहे त्यावेळेला मागणी ही जास्त होत जाईल, वाढत जाईल. आणि जर किंमत वाढत गेली तर मागणी ही कमी कमी होत जाईल. आणि अशा प्रकारे किमतीच्या व्यस्त दिशेने मागणी बदलते. हा मागणी नियम या ठिकाणी सिद्ध होतो. मागणी नियमाचा आपण या ठिकाणी जो पाहिलेला आहे, किमतीच्या व्यस्त दिशेने मागणी बदलते, हा नियम काही गृहितांवर आधारित आहे. त्याला मागणी नियमाची गृहिते असं म्हणतात. ही गृहिता आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता मागणी नियमाची गृहिते. त्याच्यामध्ये पहिलं गृहीत आहे जनतेचे उत्पन्न स्थिर असते. जनतेचे उत्पन्न स्थिर असते हे पहिलं गृहीत या मागणी नियम लागू होण्यासाठी घेण्यात आलं आहे. की जनता जी मागणी करणार आहे आणि किंमत पाहून मागणी करणार आहे तिचं उत्पन्न हे स्थिर असतं हे या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. आणि त्यामुळे मागणी नियम किमतीच्या व्यस्त दिशेने मागणी बदलतो हा लागू होतो असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. जर जनतेचं उत्पन्नात वाढ झाली तर वस्तूच्या किमतीत वाढ होऊनही त्यांची मागणी तेवढीच राहील. आणि त्यामुळे जनतेचं उत्पन्न जर कमी झालं तर वस्तूची किंमत कमी होऊनही त्याची मागणी वाढणार नाही. आणि म्हणून जनतेचं उत्पन्न स्थिर असतं हे पहिलं गृहीत या मागणी नियमासाठी धरण्यात आलेलं आहे. दुसरं या ठिकाणी गृहीत धरलं आहे की लोकसंख्या स्थिर असते. लोकसंख्या स्थिर असते हे दुसरं गृहीत धरण्यात आलेलं आहे. जर लोकसंख्येमध्ये वाढ झाली तर वस्तूची किंमत वाढूनही त्या वस्तूसाठी असणारी मागणी वाढेल. आणि लोकसंख्या जर कमी झाली तर वस्तूची किंमत कमी होऊनही त्या वस्तूसाठी असणारी मागणी कमी होईल. आणि म्हणून लोकसंख्या स्थिर असते हे या ठिकाणी गृहीत धरण्यात आलं आहे. म्हणजेच किमतीच्या व्यस्त दिशेने मागणी बदलते हा जर नियम लागू व्हायचा असेल तर लोकसंख्या स्थिर राहणं हे कायम आवश्यक आहे. तिसरं महत्त्वाचं या ठिकाणी आहे की फॅशन आणि आवड निवड यात बदल होत नाही. फॅशन आणि आवड निवड यात बदल होत नाही म्हणजे ती स्थिर असते. फॅशन ही स्थिर असते असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. जर फॅशन बदलली किंवा जनतेची आवड निवड बदलली तर त्या वस्तूची किंमत कमी झाली तरी सुद्धा त्याची मागणी वाढणार नाही. किंवा वस्तूची मागणी वाढली आणि एखाद्या वस्तूची खूप फॅशन असेल तर त्याची मागणी ही मोठ्या प्रमाणावरती वाढत असते. कितीही प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वस्तूची किंमत वाढली तरी ती फॅशनमध्ये आहे म्हणून घेण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे की आपण सगळेजण जाऊन बाजारामध्ये ती वस्तू विकत घ्यायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून फॅशनमध्ये आणि आवडीनिवडीमध्ये बदल होत नाही असे या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. म्हणजेच किमतीच्या व्यस्त दिशेने मागणी बदलते हा नियम जर लागू व्हायचा असेल तर फॅशन आणि आवडनिवड याच्यामध्ये बदल होत नाही हे गृहीत या ठिकाणी धरण्यात आलेलं आहे. आणि चौथं आहे इतर वस्तूंच्या किमती स्थिर असतात. इतर वस्तूंच्या किमती स्थिर असतात. बरेचदा आपल्याला लक्षात येईल की बाजारपेठेमध्ये एका वस्तूसाठी अनेक पर्यायी वस्तू उपलब्ध असतात आणि या पर्यायी वस्तूंच्या किमतीमध्ये जर बदल झाला तरी सुद्धा वस्तूच्या मागणीवरती परिणाम होत नाही. समजा साखरेच्या किमती कमी झालेल्या आहेत आणि साखरेची मागणी त्या ठिकाणी वाढलेली आहे परंतु गुळाची पण किंमत त्या ठिकाणी कमी झाली तर लोक गुळ घ्यायला सुरुवात करतात. किंवा साखरेची मागणी वाढली तर गुळावरती लोक येतात. आणि म्हणून इतर वस्तूंच्या किमती स्थिर आहेत
आहेत, कारण इतर दुसऱ्या वस्तूची किंमत जर कमी झाली तर त्या वस्तूकडे लोकांचा कल वाढतो आणि तिकडे जाऊन ते मागणी करतात आणि आपल्या वस्तूसाठी किंमत न बदलताही बरेचदा मागणी बदललेली दिसते आणि म्हणून वस्तूच्या किमतीच्या व्यस्त दिशेने मागणी बदलते. हा नियम जर लागू व्हायचा असेल आपल्याला तर इतर वस्तूंच्या किमती स्थिर असतात हे गृहीत या ठिकाणी धरलं आहे. आणि म्हणून मागणी नियमाची ही 4 महत्त्वाची गृहीत आहे. जनतेचं उत्पन्न स्थिर असतं, लोकसंख्या स्थिर असते, फॅशन आणि आवड निवड यात बदल होत नाही आणि इतर वस्तूंच्या किमती स्थिर असतात. ही जर 4 गृहीत या ठिकाणी असतील तरच मागणी नियम लागू होतो. म्हणून डॉक्टर मार्शल यांनी या नियमाची नियम लिहितानाच असं म्हटलेलं आहे की विशिष्ट परिस्थितीमध्ये वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढते. ही विशिष्ट परिस्थिती म्हणजे ही गृहीत आहेत आणि ही 4 गृहीत जनतेचं उत्पन्न स्थिर असतं, लोकसंख्या स्थिर असते, फॅशन आणि आवड निवड यात बदल होत नाही आणि इतर वस्तूंच्या किमती स्थिर असतात. ह्या महत्त्वाच्या या ठिकाणी मानल्या गेल्या आहेत. मागणी नियम लागू होण्यासाठी ह्या 4 नियमांना फार महत्त्वाचं स्थान आहे. मित्रांनो, आता आपण मागणीच्या निर्धारक घटकांकडे वळूया. मागणीचे निर्धारक घटक कोणते आहेत हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. मागणी नियम लागू होण्यासाठी मुळात मागणी निर्माण होणं आवश्यक आहे. म्हणून मागणीचे निर्धारक घटक हे कोणते आहेत हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये पहिलं आहे ग्राहकाचे उत्पन्न. ग्राहकाचे उत्पन्न कसे आहे, देशामधल्या विविध प्रकारच्या ग्राहकांचे उत्पन्न कसे आहे यावर त्या मागणीचं निर्माण अवलंबून असतं. ग्राहकाजवळ जर उत्पन्न जास्त असेल तर किमतीचा ग्राहकांच्या मागणीवरती विशेष परिणाम होत नाही आणि उत्पन्न जर वाढीव दराचं असेल तर त्यामध्ये वस्तूच्या किमती वाढत जरी गेल्या तरी सुद्धा त्याची मागणी ही वाढत्या दराचीच असते. ग्राहकांचं उत्पन्न जर कमी असेल तर वस्तूंच्या किमती कितीही कमी झाल्या तरी मागणीत विशेष फरक पडत नाही. म्हणून ग्राहकांचं उत्पन्न हा मागणीचा एक निर्धारक घटक मानला गेलेला आहे. दुसरा या ठिकाणी आपण बघूया की संपत्तीचं वितरण कशा प्रकारचं झालेलं आहे. देशामध्ये जर संपत्तीचं वितरण हे असमान प्रमाणात झालं असेल, काही लोकांजवळ जास्त संपत्ती आणि काही लोकांजवळ कमी संपत्ती अशा प्रकारचं वितरण झालं असेल तरी सुद्धा मागणी निर्माण होऊ शकत नाही. कारण ज्यांच्याजवळ कमी प्रमाणात संपत्ती असते त्या लोकांना आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठीच मागणी करावी लागते आणि त्याच्यामुळे संपत्तीचं जर असमान वितरण झालं असेल तरी सुद्धा मागणीवरती परिणाम होत असतो. आणि म्हणून संपत्तीचं वितरण होणं, समान वितरण होणं हे मागणी नियमासाठी आवश्यक मानलं गेलेलं आहे. आणि तिसरं आहे लोकसंख्या, फॅशन आणि आवड निवड. या 3 बाबी ह्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत. कारण आवडीनिवडीनुसार आपण वस्तूची खरेदी करत असतो. एखादी वस्तू जर आपल्याला प्रचंड प्रमाणात आवडत असेल त्या वस्तूच्या किमतीचा विचार न करताही ती वस्तू खरेदी केली जाते. जर लोकसंख्या सातत्याने वाढत असेल तर त्या वस्तूंच्या आवश्यकतेनुसार वस्तूच्या मागणीत सातत्याने वाढ होत असते. त्याचप्रमाणे जर फॅशनमध्ये ती वस्तू असेल तर ती वस्तू सुद्धा घेण्याचा कल हा ग्राहकांचा असतो आणि म्हणून लोकसंख्या, फॅशन आणि आवड निवड हे पण मागणीचे महत्त्वाचे निर्धारक घटक मानले गेले आहेत. अशा प्रकारे ग्राहकाचे उत्पन्न, संपत्तीचे वितरण आणि लोकसंख्या, फॅशन आणि आवड निवड हे मागणीचे निर्धारक घटक मानले गेलेले आहेत. म्हणून मागणी नियमामध्ये आपण आतापर्यंत पाहिलं मागणीचं कोष्टक, मागणी नियमाचे आकृतीद्वारे स्पष्टीकरण, मागणी नियमाची गृहीते आणि मागणीचे निर्धारक घटक यांचा अभ्यास आपण या प्रकरणात केलेला आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.